Think about it. You must have played tug of war. In these two ends of a rope are pulled on two sides by two groups. When the forces applied by both sides are equal, they balance each other and the center of the rope remains static. When the force of on one side of the rope is larger than that of the other side, the center of the rope moves towards that side. Something similar happens in the case of stars. When the gravitational force and gas pressure are balanced, the star is stable. But when one of them is more than the other, the star either contracts or expands. वरती जो प्रश्न विचारण्यात आलेला होता, जे त्याचं एक्सप्लेनेशन इथं आपल्याला व्यवस्थितरित्या मिळू शकतं की बॅलन्स्ड फोर्स आणि अनबॅलन्स्ड फोर्स. वायूचे कण हे अवकाशात निष्ठून का जात नाहीत, अवकाशात का पसरत नाहीत, तर त्याला कारण आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि या वायूंच्या कडून लावला गेलेला, बाहेर पडण्यासाठी लावला गेलेला प्रेशर हा इथं दाखवलेला आहे बघा. हे ग्रॅव्हिटेशन फोर्स काय करत असतो, तर या वायूच्या कणांना आतमध्ये ओढत असतो. त्याच वेळेला यामधले जे वायू असतील, या वायूचे कण आहेत, हे बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे हा निळ्या रंगाने दाखवलेला आहे तो कशाचा प्रेशर आहे, प्रेशर ऑफ हॉट गॅस. म्हणजे गॅस पार्टिकल्स बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे ते बाहेर प्रेशर तयार करत आहेत. बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करताना प्रेशर ऑफ हॉट गॅस तयार होतो. आणि हा जो लाल बाण दाखवलेला याचा अर्थ काय आहे की या ताऱ्याला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स या पार्टिकल्सना काय करतो, तर अट्रॅक्ट करून घेतो, ओढून घेतो. आणि दोन्हीही फोर्स सेम होतात. कोणता फोर्स, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि या मार्फत क्रिएट केलेला प्रेशर ऑन गॅस, हा क्रिएट केलेला फोर्स, प्रेशर हे बॅलन्स्ड होतात. आणि त्यामुळे काय होतं की हे जे वायूचे कण आहेत हे अवकाशात निसटून जात नाहीत. त्यासाठी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की रस्सीखेच. रस्सीखेचामध्ये बघा, दोन्ही साईडला जर समान ताकदीची मुलं झाली तर ही रस्सी कोठेच ओढली जात नाही. समजा एका बाजूला जरी रस्सीखेच मध्ये जास्त ताकदीची मुलं झाली, तर ज्या साईडला जास्त ताकदीची मुलं असतील तिकडे ही रस्सी ओढली जाईल. त्याच पद्धतीने समजा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त झालं तर काय होईल, हे सगळे जे पार्टिकल्स आहेत, गॅस पार्टिकल्स, हे एकत्रित येतील आणि हा स्टार कॉन्ट्रॅक्ट होईल. आणि समजा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी झालं आणि गॅसचा जो प्रेशर आहे तो कमी पडला आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त झालं तर काय होईल, तर सगळे पार्टिकल्स हे इकडे अट्रॅक्ट होतील, केंद्राकडे अट्रॅक्ट होतील. आणि या पद्धतीने हा स्टार काय होईल, कॉन्ट्रॅक्ट होईल. आणि याच्या विरुद्ध ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी झालं किंवा वाढले, ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढले किंवा कमी झाले तर काय होणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी झाले तर हे जे बाहेर पळायला लागलेले आहेत हे पार्टिकल्स बाहेरच जातील. म्हणजे हा स्टार काय होईल, एक्सपांड होईल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त झाले तर पार्टिकल्स केंद्राकडे येतील आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी झाला तर सगळे पार्टिकल्स काय होतील, बाहेर असे विस्कटून जातील आणि हा स्टार काय होईल, एक्सपांड होईल. Do you know if there was no gas pressure in the sun, it will collapse at a point in 1 to 2 hours. Gas pressure depends on the density and temperature of the gas. Higher the temperature and density, higher is the pressure. जर या सूर्यामध्ये गॅस प्रेशर नसेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे जो सन आहे तो 1 ते 2 तासामध्ये पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट होईल आणि एक पॉइंट बनून जाईल. एका पॉइंट सारखा हा सन तयार होईल. आणि जर गॅस प्रेशर, आता गॅस प्रेशर हा कशावर डिपेंड असतो, तर गॅस प्रेशर डिपेंड्स ऑन द डेन्सिटी अँड टेम्परेचर ऑफ द गॅस. गॅसमध्ये गॅसची डेन्सिटी आणि टेम्परेचर वरती हा गॅस प्रेशर डिपेंड असतो. हायर द टेम्परेचर अँड डेन्सिटी, हायर इज द प्रेशर.
evolution of stars. Evolution of star means change in its properties with time resulting in its passing through different stages. We have seen that the properties of the sun have not changed in the past 4.5 billion years. Stars evolve very slowly for most of their lifetime. As stars are continuously emitting energy, their energy is constantly decreasing. या स्टार्सचं जे इव्हॉल्युशन म्हणजे काळाप्रमाणे ताऱ्याच्या गुणधर्मात बदल होऊन त्यांचे वेगवेगळ्या अवस्थात रूपांतर होण्याची प्रक्रिया आपण बघितलेलं आहे की गेल्या 4.5 अब्ज वर्षामध्ये सूर्याच्या गुणधर्मामध्ये काहीच बदल झालेला नाही. ताऱ्यांच्या जीवनातील जास्त काळात त्यांची उत्क्रांती जी आहे ती अतिशय संत गतीने होत असते आणि हे जे स्टार्स आहेत हे कॉन्स्टंटली आपणाला ऊर्जा देत असल्याने त्यातील ऊर्जा आता घटत आहे. For their stability to remain intact, that is for maintaining a balance between the gas pressure and the gravitational force, it is necessary that the temperature remains constant. बघा त्यांची स्थैर्य राहण्यासाठी या स्टार्स मध्ये स्टॅबिलिटी राहण्यासाठी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि गॅस प्रेशर मध्ये स्टॅबिलिटी राहण्यासाठी कशाची आवश्यकता आहे तर इट इज नेसेसरी दॅट द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहिले पाहिजे. फॉर द टेम्परेचर टू रिमेन कॉन्स्टंट एनर्जी मस्ट बी जनरेटेड इनसाइड द स्टार्स आणि त्यासाठी टेम्परेचर कॉन्स्टंट राहण्यासाठी स्टारच्या मध्ये सतत एनर्जीचं जनरेशन एनर्जी निर्मिती झाली पाहिजे. This generation of energy occurs because of burning of fuel at the center of the star. The reason for the evolution of star is the burning of and therefore the decrease in the amount of fuel in their center. When the fuel in the center finishes, the energy generation stops. As a result, the temperature of the stars starts decreasing. Due to the decreasing temperature, the gas pressure decreases and the balance between the gas pressure and gravitational force cannot be maintained. बघा जे स्टॅबिलिटी आहे स्टारची स्टॅबिलिटी हे कशावरती डिपेंड आहे तर मुख्यतः टेम्परेचर वरच डिपेंड आहे आणि हे जे टेम्परेचर आहे हे बर्निंग ऑफ फ्युएल म्हणजे ताऱ्यामधील जे इंधन आहे ते सतत बर्न होत राहिलं पाहिजे. समजा ताऱ्यामधील इंधन जर संपलं तर बर्निंग ऑफ स्टार्स हे डिक्रीज होणार आहे आणि त्यामुळे टेम्परेचर सुद्धा डिक्रीज होईल आणि त्यामुळे काय होईल ड्यू टू द डिक्रीज इन टेम्परेचर द गॅस प्रेशर डिक्रीजेस and the balance between gas pressure and gravitational force cannot be maintained. As the gravitational force is now higher than the gas pressure, the star starts contracting. काय होईल गॅस प्रेशर कमी झाला आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढला तर काय होणार आहे की हा जो स्टार आहे हा कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागेल छोटा छोटा व्हायला लागेल. This causes another fuel to start burning. Example, when hydrogen at the center is finished, helium starts undergoing fusion and energy generation starts again. How many fuels will be used depend on the mass of the star. बघा हायड्रोजन हे फ्युएल जर संपलं सेंटर मधलं हायड्रोजन हे फ्युएल ज्यावेळेला संपेल त्यावेळेला हेलियम काय होणार आहे तर हेलियम मध्ये फ्युजन घडून येईल आणि या वेळेला फ्युजन घडते वेळेला एनर्जी जनरेशन परत स्टार्ट होईल आणि हे जे फ्युएल आहे हे किती फ्युएल असणार आहे हे प्रत्येक स्टारच्या मास वरती डिपेंड असते. लाईफ सायकल ऑफ स्टार्स इथे दाखवलेला आहे या इव्हॅल्युएशन ऑफ स्टार्स बेस्ड ऑन देअर मास अँड देअर स्टेजेस.
higher the mass of the star, higher is the number of fuels used. During these, a lot of changes occur in the star. As a number of processes occur inside the star, it sometimes contracts and expands at other times, and the stars goes through different stages. When all the possible fuels are exhausted, the energy generation finally stops and the temperature of the stars decreasing. The balance between the gravitational force and the pressure cannot be maintained. Let us now see how the evolution of the stars ends and what the end stages of stars are. बघा, जर त्याच्यामधलं इंधन टोटली संपलं, म्हणजे जे हेलियमच्या फ्युजन मधून एनर्जी तयार होणार होती तेही संपलं, तर शेवटी काय होतं की त्याचा जो गॅस प्रेशर आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्यामध्ये जो बॅलन्स आहे तो टोटली फिनिश होतो आणि हा जो स्टार आहे तो कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतो आणि तो शेवटी काय होत जातो की एंड स्टेजला पोहोचतो. Let us now see how the evolution of the stars ends and what the end stages of stars are. शेवटी हा स्टार काय व्हायला लागतो, नष्ट पावायला लागतो. एंड स्टेजेस ऑफ स्टार्स, ताऱ्याची अंतिम स्थिती. The higher the mass of the star, faster is its rate of evolution. The different stages during the evolution of the star, which is the path of evolution of the star, also depends on its mass. How does the evolution finally stop? ताऱ्याचे वस्तुमान जितक्या अधिक तितक्या जलद गतीने त्याचे इव्हॅल्युएशन होते. आता या इव्हॅल्युएशन मध्ये टप्प्याटप्प्याने येणाऱ्या अवस्था आहेत, ह्या म्हणजेच तर या स्टार्सच्या इव्हॅल्युएशन मधल्या स्टेप्स आहेत. We have seen that when the energy generation stops, the temperature decreases, causing the gas pressure to decrease. The star contracts and its density increases. When the density becomes very high, some new types of pressure are generated, which do not depend on the temperature of the gas. In such case, the gas pressure remains constant even after the energy generation stops completely and the temperature of the gas goes on decreasing. The stability of the star can remain intact forever and this can be considered as the end stage of a star. ताऱ्यामधून होणारी ऊर्जा निर्मिती बंद झाल्यास तापमान कमी होत जाते आणि त्यामुळे गॅस प्रेशर सुद्धा कमी होत जातो आणि जो स्टार आहे हा कॉन्ट्रॅक्ट होतो. स्टार कॉन्ट्रॅक्ट झाल्याने त्याची डेन्सिटी वाढत जाते आणि ज्या वेळेला ही डेन्सिटी खूप जास्त होते अशा वेळेला त्यात आणखीन असा दाब तयार होतो ज्याचा परिणाम तापमानावर अवलंबून असत नाही. अशा कंडिशन मध्ये ज्या वेळेला एनर्जी जनरेशन पूर्णपणे स्टॉप झाल्यावरही आणि टेम्परेचर कमी होत गेल्यावरही एक प्रेशर हा स्टेबल असतो आणि त्यामुळे या स्टारची स्टॅबिलिटी कायम राहू शकते आणि हीच या ताऱ्याची अंतिम अवस्था असते. The stability of the star can remain intact forever and this can be considered as the end stage of star. एक एंड स्टेज असे येते की तिथं या स्टेजवर टेम्परेचरचाही काही परिणाम होत नाही आणि गॅस प्रेशरचा सुद्धा काही परिणाम होत नाही आणि एक लास्ट स्टेजला येऊन हे जे तारे आहेत हे स्टेबल राहतात. There are three ways of evolution of stars depending on their initial mass. Thus, we can divide stars in three groups: the path of evolution and the end stage for all stars in the same group is the same. Let us learn more about it. पहिला प्रकार evolution of stars based on their mass and their end stages. मास वरती बेस्ड स्टारचे इव्हॅल्युएशन्स तीन प्रकारामध्ये आहे. फर्स्ट स्टेज आहे एंड स्टेजेस ऑफ स्टार्स हॅव्हिंग इनिशियल मास लेस दॅन 8 times द मास ऑफ द सन. सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीहून कमी मूळ वस्तुमान असलेल्या
ताऱ्याची अंतिम अवस्था. Stars in these groups undergo huge expansion and their radius increases by a factor of 100 to 200 times. In this stage, they are called red giant stars. This name is given because of the large size and because of the fact that stars look reddish due to their lower temperature. The size of a red giant star in comparison to other types of stars is shown in figure 19.2. या ताऱ्याच्या उत्क्रांती दरम्यान त्यांचे मोठ्या प्रमाणात प्रसरण होते व त्यांचा आकार 100 ते 200 पटीने वाढतो. या अवस्थेत त्यांना रेड जायंट स्टार म्हणजे तांबडा राक्षसी तारा हे नाव त्यांच्या मोठ्या आकारामुळे व त्यांचे तापमान कमी झाल्याने तो लालसर दिसतो आणि त्यामुळे तो दिला गेलेला आहे. The stars explode and their outer gas envelope is thrown out. The inner part contracts and its size becomes similar to the size of the Earth. As the mass of the star is much higher than that of the Earth and the size is similar to that of the Earth, the density in the star becomes very high. बघा, आतील भाग अंकुचित होतो आणि आतील भागाचा आकार साधारणपणे पृथ्वीच्या आकारा इतका होतो. पृथ्वीच्या आकारा इतका आकार झाल्यानंतर ताऱ्याचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा खूप अधिक असल्याने व आकार पृथ्वी इतका झाल्याने ताऱ्याची घनता खूप वाढते. ताऱ्याची घनता वाढल्यामुळे या स्थितीतील इलेक्ट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब तापमानावर अवलंबून असत नाही व तो ताऱ्याच्या ग्रॅव्हिटेशनल बलास अनंत काळापर्यंत संतुलन करण्यास पुरेसा असतो. In this state, the pressure due to electrons in the stars becomes independent of temperature and is able to balance the gravitational force forever. In this stage, the star looks white and due to its small size, it is called a white dwarf. या अवस्थेमध्ये तारा हा अगदी आकाराने लहान होतो आणि पांढरा दिसू लागतो. त्यामुळे या अवस्थेतील ताऱ्याला श्वेतबटू व्हाईट डॉर्फ असं म्हटलं जातं. आफ्टर दिस इट्स टेम्परेचर कीप्स डिक्रीजिंग but its size and mass remain unchanged forever, and so white dwarf is the end stage of stars in this mass range. Second आहे end stages of stars having mass between 8 and 25 times the mass of the sun. These stars also go through the red giant stage and later through the supergiant stage, during which their size may increases 1000 times. हा सुद्धा रेड जायंटच्या स्टेज मधून जातो आणि त्याच्यानंतर ही सुपर जायंट स्टेजला पोहोचतो, जो की आकार 1000 पटीनं वाढतो. The huge explosion called the supernova explosion, which occurs at last, is very powerful and so much energy is given off that we can't see the star during the day also. The central portion, which is left behind after the explosion, contracts and its size becomes as small as about 10 kilometer. In this state, the stars are completely made of neutrons and are called neutron stars. इथे सुद्धा महाविस्फोटातून उरलेला जो केंद्रकातील भाग आहे हा कॉन्ट्रॅक्ट होतो आणि या अवस्थेत तो संपूर्णपणे हा न्यूट्रॉनचा बनलेला असतो. यामुळे या ताऱ्यांना न्यूट्रॉन तारे असे सुद्धा म्हटले जाते. ताऱ्यातील न्यूट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब हा तापमानावर अवलंबून नसतो आणि तो खूप कालावधीपर्यंत ग्रॅव्हिटेशनल बलास बॅलन्स्ड करतो. ही या न्यूट्रॉन ताऱ्याची लास्ट स्टेज आहे. End stages of stars having mass larger than 25 times the mass of the sun. सूर्यापेक्षा 25 पटीने मोठे असलेले स्टारची अंतिम अवस्था. These stars
evolve like the stars in the second group, but after the supernova explosion, no pressure is capable of balancing their huge gravitational force and they continue contracting forever. या ताऱ्यांची उत्क्रांती दुसऱ्या गटातील ताऱ्याप्रमाणेच होते, पण महाविस्फोटानंतरही कोणताच दाब त्यांच्या प्रचंड गुरुत्वीय बलाशी समतोल राखू शकत नाही व ते नेहमीसाठी आकुंचित होत राहतात. त्यांचा आकार लहान होत गेल्यामुळे त्यांची घनता आणि गुरुत्वीय बल खूप अधिक वाढते. As their size becomes smaller, their density and their gravitational force increases tremendously. All nearby objects get attracted towards these stars and nothing can come out of them, not even light. Also, any light falling on those stars does not get reflected and gets absorbed inside the star. अशा या ताऱ्यांच्या वर काही पडलेलं परत रिफ्लेक्ट होत नाही. सगळ्या ज्या जवळपासच्या वस्तू आहेत त्या सगळ्या स्टार्स कडे अट्रॅक्ट होतात. त्याच्यामधून अजिबात लाईट बाहेर पडत नाही आणि जरी लाईट याच्यावरती पडली तरी सुद्धा ती रिफ्लेक्ट होत नाही. Thus we cannot see the star at all but can probably see a minute black hole at its place. आपण हा तारा पाहू शकत नाही, केवळ एक ब्लॅक होल आपल्याला तिथे दिसतं आणि म्हणून या एंड स्टेजच्या ताऱ्याला ब्लॅक होल असं नाव देण्यात आलेलं आहे. इथं एकूण इनिशियल मासेस ऑफ द स्टार आणि त्याच्यावरून एंड स्टेजेस ऑफ द स्टार या ब्रॅकेट मध्ये दिलेले आहेत.